नमस्कार. थंबनेल पाहून तुम्हा सर्वांच्या लक्षात आलं असेल की आत्ता आपण रुस्तम हिंद केसरी बकासूर अशाबद्दल कोणती माहिती ही जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आज अकलूज येथे भव्यदिव्य असं सहकार महर्षी केसरी हे बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न झालं आहे. या शर्यतीमध्ये महाराष्ट्रभरातून सर्व टॉपचे बैल दाखल झाले होते. चिक्या, बकासूर, सर्जा, लखन व अन्य काही टॉपचे बैल या मैदानामध्ये धावण्यासाठी आले होते. सर्वांचा लाडका लोकप्रिय असा रुस्तम हिंद केसरी बकासूर याच्या गाडीला चांगला स्पीड लागला होता. बकासूरच्या साथीला चिक्या हा होता. अतिशय वेग असा या गाडीला चिक्याच्या आणि बकासूरच्या लागला. गट पास करून सेमीसाठी बकासूर आणि चिक्याची गाडी पात्र झाली. सेमीमध्ये सुद्धा सेमी पास करून बकासूर आणि चिक्याची गाडी ही फायनलला पात्र झाली. परंतु मित्रांनो, आज बकासूर आणि चिक्याच्या गाडीला थोडक्यात 1 नंबरचं बक्षीस मिळत चाललं आहे. क्रमांक 2वरती समाधान चिक्या आणि बकासूरच्या गाडीला हे मानावं लागलं. सर्जा आणि लखनची गाडी, त्याचबरोबर चिक्या आणि बकासूरची गाडी अतिशय वेगात आज या दोन्ही गाड्या होत्या. थोडक्यात 1 नंबरचं बक्षीस बकासूरच्या गाडीचाच हुकलं. मित्रांनो, काही व्हिडिओ यूट्यूबला असेही प्रसारित होत आहेत की त्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स असे येत आहेत की म्हणजे धमकी वजा कमेंट्स म्हणता येतील. सरळ सरळ मोलशेट तुम्हाला त्या कमेंट्समध्ये घाण बोलण्यात येत आहे की मोलशेट संपला, मोलशेटची आता लायकी नाही, बकासूरला मोलशेटने मैदानामध्ये आणावे नाही, बकासूर इथून पुढे 1 नंबर हा करूच शकत नाही, बकासूर म्हातारा झाला, ज्या त्या प्रकारच्या असंख्य घाणेरड्या कमेंट्स या मोलशेट धुमाळा त्याचबरोबर बकासूरला या यूट्यूबला येत आहेत. मोलशेट धुमाळाचं नियोजन सतत बिघडतं. मोलशेट धुमाळ यांना काही कळत नाही. अशा वाईट कमेंट्स या मोलशेट धुमाळा हा येत आहेत. मोलशेट धुमाळ यांनी सरळ आपली लायकी बघावी आणि घरी थांबावे. बकासूरला घेऊन बकासूरसारखा मैदानात येतो, हाकतो, असल्या वाईट घाण अश्लील कमेंट्स येत आहेत. तरी देखील मोलशेट धुमाळ यांनी प्रत्युत्तर हे दिलेलं नाही. अतिशय शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणजे मोलशेट धुमाळ. मित्रांनो, हार जीत या गोष्टी होत असतात. शेवटी आज बकासूर हा गुलालामध्ये राहिला. जरी बकासूरने 1 नंबर केला नसला तरी बकासूर आज गुलालामध्ये राहिला. बकासूरला सतत 7 वर्षापासून आता होत आहे. त्यामुळे कुठेतरी थोडाफार स्पीड हा बकासूरच्या गाडीला हा लागत नसेल, परंतु शेवटी हा बकासूर गुलालामध्ये राहतच आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर शेअर, लाईक, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.